ब्रेकिंग न्यूज. राज्यातील पशुखाद्य घोटाळा. 170 पैकी फक्त 29 कंपन्यांकडे BIS. राज्यस्तरीय पशुसंवर्धन व कुक्कुटपक्षी समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे यांचा खुलासा. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. राज्यात निकृष्ट आणि भेसळयुक्त पशुखाद्यामुळे पशुपालक व कुक्कुटपालक शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप राज्यस्तरीय पशुसंवर्धन व कुक्कुटपक्षी समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे पुणे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनानेच FSSAIला पाठविलेल्या पत्रांमध्ये राज्यातील 170 पशुखाद्य उत्पादकांपैकी केवळ 29 कंपन्यांकडे BIS प्रमाणपत्र असून 141 कंपन्या प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे दूध, मांस आणि अंडी उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शरद गोडांबे यांनी पशुधन व कुक्कुटपक्षी खाद्याचा FSSAI कायद्यात तातडीने समावेश करावा, BIS नसलेल्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रत्येक जिल्ह्यात खाद्य तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्य संपादक उमेश मोरे, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, नाशिक. या संदर्भात बोलताना राज्यस्तरीय पशुसंवर्धन व कुक्कुटपक्षी समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे. मी शरद बाळासाहेब गोडांबे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पशुसंवर्धन समन्वय समिती सदस्य. मी काही तुम्हाला राज्यातील 75 लाख जवळजवळ पशुपालक शेतकरी जे पशुधन सांभाळण्याचा व्यवसाय करतात, त्यांना या कंपन्या आपल्याला खाद्य पुरवठा करतात, त्या कशा फसवणूक करतात, पशुसंवर्धन विभागाची भूमिका आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे. वास्तविक पाहता 2023 साली पशुसंवर्धन समन्वय समितीचा आम्हाला समिती सदस्य केलं शासनाने. हेतू काय होता? राज्यात ज्या समस्या आहेत पशुपालकांना त्या शासनापर्यंत पोहोचवायचा. तर 2023 साली असे निदर्शन आम्ही आणून दिलं. त्यावेळेस पशुसंवर्धन आयुक्त हेमंत जोशीकर साहेब होते की राज्यातील त्या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या काही पशुखाद्य कंपन्या पशुखाद्य तयार करतात, शेतकऱ्याला पुरवठा करतात, तर त्यांची नोंदच नव्हती. ते त्या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने 18/7/2023 ला एक पत्र दिलं FSSAI नवी दिल्ली मुख्य कार्य अधिकारी यांना की जो अन्न सुरक्षा विभागाला जो त्यांनी कायदा केला 2006 साली अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, त्यामध्ये पशुधन आणि कुक्कुट खाद्य याचा समावेश करावा. तर तसं त्या लेटरला सुद्धा अजूनपर्यंत काहीच उत्तर आलं नाही. त्याला केराची टोपली दाखवली. त्यानंतर आता पशुधन विभागाचे किरण पाटील साहेब हे आयुक्त आहेत, त्यांनी सुद्धा 2026 ला 1/8/26 ला पत्र व्यवहार केलेला आहे की त्या ह्या अंतर्गत तुम्ही त्या दर्जा द्यावा, म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पशुखाद्य कंपन्या निष्कृष्ट दर्जाचे भेसळयुक्त खाद्य देत आहे. BIS मानक नसल्यामुळे त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील पशुपालक कुक्कुटपालक शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे राज्यातील दूध, मांस आणि अंडी उत्पादन जे शेतकरी आहे 30 ते 40% घट त्यांची झालेली आहे. त्या संदर्भात वारंवार आम्ही पाठपुरावा करत आहोत. परंतु विषय काय होतोय, त्या कंपन्यांची बऱ्यापैकी काही राजकीय हितसंबंध असल्यामुळे त्यांना कारवाई होत नाही, किंवा जो गाई म्हशी खाद्य बनवणारा 177 युनिट आहे हा आकडा पशुसंवर्धन विभागाने दिलेला आहे. त्यापैकी फक्त 29 कंपन्यांनीच BSR प्रमाणपत्र घेतलेलं आहे. जवळजवळ 141 कंपन्या, परत तुम्ही माहिती घ्या, 141 कंपन्या बेकायदेशीरपणे पशुखाद्य विक्री करतात. हा आकडा पशुसंवर्धन विभागाने दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? मुख्य कार्य अधिकारी, भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण FSSAI भवन, कोटला रोड, नवी दिल्ली यांना पत्र व्यवहार केलेला आहे. 2023 ते 26 या 3-4 वर्षात वारंवार पत्र व्यवहार झालेला आहे. परंतु हालचाल होत नाही आणि बेकायदेशीरपणे जे कंपन्या फसवणूक करतात ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होते. माझी विनंती हीच राहील या व्हिडिओच्या माध्यमातून की ताबडतोब तुम्ही ह्या ज्या कंपन्या आहेत बेकायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी आणि पशुसंवर्धन विभागामार्फत जे तुम्हाला लेटर पाठवले तर त्याचं संदर्भात पाठपुरावा करावा आणि ह्या कंपन्यांना वटणीवर आणाव्या. आणि ते 170 पैकी 29 कंपन्यांनी BSR प्रमाणपत्र घेतलेले आणि उरलेल्या ज्या 141 कंपन्या आहेत ज्या बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे खाद्य विक्री करतात त्यांच्यावर कसे कायदा करता येईल. आणि 2007 जो कायदा होता अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, त्यामध्ये समावेश करावी हीच माझी महाराष्ट्र शासनाला, केंद्र शासनाला, राज्यातील 75 लाख पशुपालकांच्या वतीने विनंती राहील. तसं जर नाही केलं तर येत्या काळात आम्ही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे औंध या ठिकाणी भव्य मोर्चा काढू आणि आमच्या न्याय हक्कासाठी लढू.